आदरणीय उमाजी, आदरणीय श्रीरंग बाणे साहेब, अप्पा बाणे साहेब, आदरणीय शीतलजी। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा तिसरा टप्पा पूर्ण झाला। आता चौथ्या टप्प्यासाठी रणधुमाळी जोरात सुरू आहे। राजकीय नेते प्रचार सभांचा धडाका लावत आहेत, त्याचवेळी राजकीय पक्षांशी संबंधित सेलिब्रिटीज प्रचार सभा आणि रोड शोज करीत आहेत। बॉलिवूड अभिनेता गोविंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काही महिन्यांपूर्वीच दाखल झाला। तो आता महायुतीच्या उमेदवारांसाठी निवडणूक प्रचार आणि रोड शो करीत आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात गोविंदा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी आला होता। त्यावेळी तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकलेही असे झाले। पण तो कोणाच्या प्रचारासाठी आला हे चक्क विसरला। अखेर भाजप आमदार उमा खापरे यांना त्यांना श्रीरंग बारणे यांचे नाव सांगावे लागले। नाव घेताना अडखळला। मग महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या रोड शो साठी गोविंदा रविवारी मावळ लोकसभेत आला होता। त्यावेळी पत्रकार परिषदेत गोविंदा उपस्थितांची नावे घेऊ लागला। पण ज्यांच्या रोड शो साठी तो आला ते उमेदवार श्रीरंग बारणे त्यांच्या शेजारीच बसले होते। गोविंदा यांना त्यांचे नाव आठवत नव्हते। यामुळे अखेर भाजपच्या आमदार उमा खापरे यांना कानात त्यांचे नाव सांगावे लागले। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे। या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। या दृश्यांमध्ये श्रीरंग बारणे यांचा चेहरा अगदी खाली पडल्याचे स्पष्ट दिसत आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।